हर माझ्या मित्रांनो, मी काही माणूस मी करत आहे महाराष्ट्र रेमोट अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार यमुना गंगोत्री लेह लडाख जम्मू काश्मीर सायकल यात्रा. सध्या मी परोलीपासून पुढे आहे एक 4 ते 5 किलोमीटर आणि आज तिला मी हिमाचल प्रदेशकडे निघालेलो आहे. आज आपण 9 ते 10 दरम्यान आज आपण हिमाचल आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही बाउंड्री आपण आज क्रॉस करून हिमाचल प्रदेशमध्ये आज आपण प्रवेश करणार आहे. सायकल अशा रात्री इथे टेंट लावलं तर टेंट काढलं आहे आपण आता. तर चला पुढं निघूया. थोडा उशीर झाला आज, नॉर्मल म्हणजे मला लेट झाला आज थोडं उठायला. तर चला, रात्री मी कसं झोपलो आहे फक्त मला माहिती. मी रात्री पूर्णपणे घामानं भिजून गेलेलो. त्यामध्ये माझा गळा दुखतो. तर आज आपल्याला दवाखान्यामध्ये मला जायचं आहे. दवाखान्यामध्ये माझा गळा दाखवायचा आहे. माझा गळा दुखतो भयंकर, मला गिळायला येत नाही काय नाही. तर चला निघूया आता. 6:40 झाले असेल सकाळच्या आणि आपल्या राईडचा हा आजचा 2 महिन्यांना 9वा दिवस. चला आता सध्याला का आपण 4 किलोमीटर पुढे आलो असून 3 किलोमीटर पुढे आलो आपण जिथं राहिलो तिथनं. चहा नाश्ता झाला, नुसता चहा आणि बिस्किट खाल्ला. आता निघालो आहे पुढच्या दिशेने. चला. तर ही बघा सफरचंदाची शेती. ह्याला बघा सफरचंद लागलेत किती जास्त. सगळे सफरचंदच आहे त्याला. ही आपली सायकल ढकलून पाक थकून गेलोय. सकाळ जरा सायकल ढकलतोय. दवाखान्यात बी जायचं आहे मला. दवाखाना काय नाही, जंगल बघितलं काय जंगल. ह्या जंगलातून सायकल ढकलतोय एकटाच आहे मी. आता शिपूर स्टॉपवरती पोचलोय आपण आणि आता उतार लागलाय. सकाळचं सगळ्या चढच होता मला. सकाळचं जेवण नव्हतं केलं. 10:30 वाजले ते. आता थोडं नाश्ता करतो, थोडं मोरीमध्ये जाऊन जेवण करतो. हालत एकदम खराब आहे. काय मला कर म्हणा काय व्हाय नाही. जंगल संपायचं काय नाव घ्याय नाही अजिबात. जंगलमध्ये 1.5 महिने झाले मी जंगलामध्ये. की बघा तर चहा आणि भजी. मित्रांनो आता सर्व एन्जॉय करा आणि आता सध्या उतार लागलेला आहे. कोपरातली चार्जिंग संपली होती माझ्या. आता आपण अशा रस्त्याला आहे. रोड आता भारी लागलेला आहे. लेवलमध्ये रोड आहे. सायकल चालवायला काय टेन्शन नाही. आणि माझ्या म्हणण्यानं मी शिमलापासून पाठीमागं माझ्या म्हणण्यानं मी 120-140 किलोमीटर पाठीमागं दिला. रोडचा चांगला लागला आहे मला आतापर्यंत. मी सायकल पटापटा चांगली सणा थांबतो या. त्यामुळे रान तुटतं आहे सगळ्यात. मी लवकर उरकायचा प्रयत्न करतो. लवकर महाराष्ट्रात माघारीचा प्रयत्न करतो. कारण की मला कंटाळा आला ह्याचमध्ये ह्या राईडचा. तो अभी मैं जात असलं मी स्टिंग घेतली आहे पहिला. थोडी स्टिंग प्यावा म्हटलं. रस्ता आता जरा थोडा खराब रोड लागला आहे असं बघा. आणि स्टिंग पितो.
बेकारमध्ये एकदम मेहनत चालू आहे. आता सध्या रोड जे आहे ना ते थोडा रोड खराब लागला आहे आणि थोडी नॉर्मल चढायला लागली. आता मी दाखवू शकत नाही मध्ये मध्ये कारण की सायकल चालू असतो एक हाताने मला कॅमेरा नीट धरायला येत नाही. जेवण नाही केलं अजून मी. चला आता इतक्यात मस्तमध्ये जेवण झालं. फक्त भात आणि भाजी मिळली तेवढी खायला. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की उत्तराखंडमध्ये 4 धाम आहेत पण 5वं धाम हे जे बनणार आहे ते हे माझ्या पाठीमागं. सध्या पाय खूप जास्त पोहायला लागले. देवा 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 खतरनाक पाय पोहते ते. गवतो आलो आहे बरोबर वाटते. सध्या 4 धाम हे तुम्हाला माहिती असतील पण 5 धाम तर हे आहे ते 5वं धाम. तर मित्रांनो हेच ते 2 दगड आहेत ते उचलत नाहीत. ते भीमाचं काहीतरी आहे असं म्हटलं जातं. तर मी उचलायचा प्रयत्न करतो. मी स्टँड लावतो. मित्रांनो दगड हलनाच लाग मला सध्याला. हे बघा हे इतकं जास्त जड आहे ना. त्याला मित्रांनो खोटे बोलत नाही बरं का. मित्रांनो तुम्हाला जर का हा चमत्कार पाहिजे असेल ना तर तुम्ही नाही ते एकदा नक्कीच या माझ्या लोक घेऊन. इतकी दगड हलत नाही. हलत नाही दगड. मला उचललं नाही यार. विशेष करतोय चांगली दगड उचलली पण मला हे दगड उचललं नाही. खरंच यार काहीतरी ताकद आहे बरं का दगडामध्ये. नक्कीच काही ना काहीतरी ताकद आहे. दगड कसं हलत नाही ते कशीच हलत नाही ती माणसाला. उचलायला येत नाही तिने काय नाही ते. ह्याला उचलू शकतो माणूस कसं तरी आपदून. हे बारकीचं काय नाही. ही दगड उचलत नाही फक्त. तर दर्शन झालेलं आहे मस्तमध्ये. आपली सायकल तिथं लावलेली आपण. आता इथून वरती रोड जायचं. तो बघा तो आहे वरती रोड. इथं आपली अशी सायकल आणि चला सायकलीमध्ये जाऊया आता मस्तमध्ये. वर जाऊन शूटिंग काढतो. सध्या का 5वं धाम बघायला मिळलं. माझं नशीब खूप मोठं आहे. माहीत नाही परत मी कधी येईल इकडं. चला तर आता मी निवकी ह्या गावामध्ये आहे. आता इथून फक्त शिमला राहिला आहे 121 किलोमीटर. पण मेन मुद्दा हे आहे की माझ्या सायकलचा जो आहे तो थोडा प्रॉब्लेम झाला आहे. घेर शिफ्टिंग होतात ऑटोमॅटिक. ताड काड असं वाजतंय काहीतरी. आता हे बघा आहे का असं ताड वाजतंय असं. तर आता सध्या मी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. उत्तराखंड राज्य सोडून दिलं. सध्या 5व्या राज्यामध्ये प्रवेश केला आहे आपण. पण वाईट पण वाटतं जरा थोडं. माहीत नाही कशामुळं. तर मी 2-3 सफरचंद घेतली या तोडून खाण्यासाठी. भूक लागली मला. चला रस्त्याकडला झाडं होती अशी. मेन हायवे.